नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम सगळ्यांना जय शिवराय। आज पाहिलं आपण की राज्यात ह्युमिडिटी नावाचा जो काही प्रकार आहे, गरमीची लेवल ही भयंकर अशा स्वरूपाची वाढलेली आहे। त्यात हवामान अपडेट देखील तुम्हाला सांगितलेले आहेच, पण तत्पूर्वी पुढचे 4 ते 5 दिवस अतिशय भयंकर गरमीमुळे काही वातावरणाचे विचित्र संकेत देखील आपल्याला पाहायला मिळतात। त्याबद्दल सविस्तर आणि शेवटपर्यंत लाईव्हला टिकून राहा आणि जे काही बोलायचं आहे तुम्हाला ते पूर्ण तपशिलासह टायपिंग करून ठेवा। तर बघा, राज्यात गरमीची लेवल वाढणार आहे, वाढली देखील आहे। 4-5 दिवसापूर्वी सांगितल्याप्रमाणे आज बऱ्याच ठिकाणी गरमीची लेवल, उष्णतेचा पारा खूप चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे। पण सोयाबीन पीक आणि इतर कुठल्याही अडचणीच्या पिकांमध्ये जास्त वेळ थांबू नका, किंवा आपण पावसाच्या अगोदर स्प्रिंकलर जे काही लावून ठेवले होते, पाईप जे काही लावून ठेवलेले होते, ते पाईप उचलण्याच्या अगोदर त्या पाईपाला थोडं हलवल्यासारखं करा, कारण की सरपटणारे प्राणी या गरमीमुळे बिळातनं बाहेर येऊन अशा थंड ठिकाणी येत आहेत। त्यामुळे आपण किंवा आपल्या लेकरांना त्या वातावरणाच्या पिरियडमध्ये तुम्ही जे काही पाईप वगैरे काढण्यासाठी पाठवताय त्यामध्ये थोडा धोका असणार आहे पुढचे 5 दिवस, कारण की गरमीची लेवल पुढचे 5 दिवस हाय लेवलला जाणार आहे। सरळ थोडक्यात अजूनही सांगण्याचा प्रयत्न करेल की या गरमीच्या लेवलमुळे सरपटणारे प्राणी थंड ठिकाणी राहत आहेत, ज्या ठिकाणी आपले पाईप्स, झाड अडचणीच्या काळामध्ये। हा विषय सतर्कतेचा होता म्हणून तुमच्यापर्यंत सांगितलेला आहे आणि 4-5 दिवस धोका जास्त आहे। सरपण, काडी जे काय आहे अशा गोष्टीला सांभाळून घ्या। आता हा शॉर्टकट व्हिडिओ यासाठी बनवतोय आपण की मुद्द्याचे आणि जिथे पाऊस होऊ शकतो अशा जिल्ह्यांची नाव आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहे। पुढील परिस्थिती देखील शॉर्टकटमध्ये सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आता वळूयात अंदाजाकडे। राज्यात पाऊस येणार आहे 9-10 तारखेच्या नंतर आणि त्या तारखेपासून। तर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जणांना असं होते की पाऊस सुरू झाला की बरेच जण गडबड देखील करतायत। पाऊस कधीही पूर्ण महाराष्ट्र व्यापायला 4 ते 5 दिवस नक्की घेतोय, हे तुम्हाला मी वारंवार सांगत आलेलो आहे। त्याची व्याप्ती पहिल्याच दिवशी 50% महाराष्ट्र व्यापण्याची आहे, म्हणजे 10 ऑगस्टला राज्यातले 50% भाग मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राचा तो व्यापेल। मग दुसऱ्या दिवशी 11-12 तारखेला तो उत्तर महाराष्ट्राकडे, धुळे, नंदुरबार, शहादा, पुण्याकडे सरकणार आहे। पण हे करत असताना मराठवाडा सुद्धा अर्धवट सोडून तो पुढे सरकेल। पण रोज मराठवाड्यामध्ये दररोज दुपारी 4 ते 5च्या दरम्यान गरमीच्या लेवलमुळे हा पाऊस 10 ऑगस्ट पासून ते 16 ते 17 ऑगस्ट पर्यंत विजांच्या कडकडाटामध्ये वादळी वारं सुद्धा याच्यामध्ये असू शकतो, कारण की गरमीची लेवल ज्या वेळेस उद्भवते आहे, एक्झॅक्टली ह्युमिडिटी नावाचा हा प्रकार आहे। ह्युमिडिटीमुळे वारं कावून सुटण्याची शक्यता दाट आहे। 5 ते 6 ऑगस्टच्या नंतर काही जण आता काय करतात, खडकाळ रानं आहे किंवा पाणी लवकर ऊन धरतं अशी रानं आहेत, त्याला पाणी देण्याचा प्रयत्न करताय। पाणी साचेपर्यंत देऊ नका, कारण की 10 ऑगस्टच्या नंतर जो काही पाऊस पडणार आहे तो वाऱ्या कावळाचा आहे। पिकं आपले जी काही फुलवली आपण ती पडण्याची भीती याच्यामध्ये असू शकते। तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन आता पूर्ण विभागानुसार बघूयात। मराठवाडा 10 तारखेला किंवा काही ठिकाणी नांदेड सारख्या भागामध्ये, लातूर सारख्या भागामध्ये 9 ऑगस्टला तो सुरुवात करेल। पण जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर कव्हरिंगच्या बाबतीत तो 1 आणि 2 दिवसाचाच प्रश्न असणार आहे। सगळीकडे विजांचा कडकडाट भाग बदलत पद्धतीने आहे। याच्यामध्ये चांगली थिंकिंग अशी आहे की वातावरण ऊन आणि पावसाचं ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असणार आहे। म्हणजे पाऊस मेघगर्जन पडला की थोड्या वेळ लगेच ऊन तिथे पडणार, पुन्हा येणार आहे, अशा पद्धतीचं हे वातावरण आहे। थोडा विजांचा धोका देखील संभावतो आहे, त्याबद्दलही पुढे बोलूयात। आता वळूयात विदर्भाकडे। विदर्भामध्ये सोडलेले काही भाग आहेत आणि बरेचसे भाग चांगले घेतले आहेत। अशा भागांना रिपिटेशन तर दुसऱ्या भागांना सोडलेला थोडा दिलासा मिळू शकतो, कारण की ज्या ठिकाणी कंटिन्यू बरसायचा आहे, जे भाग आवर्जून घ्यायचा आहे, अशा भागांना तो भाग बदलत पद्धतीने बरसणार आहे। एकंदरीत सोडलेल्या भागांना याच्यामध्ये दिलासा मिळू शकतो, यामध्ये विदर्भाचा समावेश नक्की आहे। त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, सांगली, सोलापूर, नाशिक ते धुळ्यापर्यंतचा भाग। आता ह्या भागात काय झाले, वारं जवळपास 2 महिने झाले थांबायचं नाव घेत नाहीये। पर्जन्य छायेच्या रडारवरती असणारा हा भाग आहे। दरवर्षी आमची परिस्थिती अशीच राहते, यामध्ये नवीन काय सांगण्यासारखं नाहीये। पण या भागामध्ये मी पहिल्यापासून सांगतोय की आपल्या या परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी या टायमिंगला मोठ्या पाण्याची, मुसळधार पाण्याची ही जी काही आपण अपेक्षा ठेवताय
ह्या जूनच्या कालावधीमध्ये शक्यतो ती कमीच राहते. मे मध्ये बरा पडेल. आता ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळणार आहे आणि ऑगस्ट महिन्यामध्ये दिलासा तर असा मिळणार आहे की जवळपास पश्चिम महाराष्ट्राला याच्यामध्ये वातावरण दक्षिणेकडे येत असल्यामुळे थोडा फायदा चांगल्या पद्धतीने होईल. तुम्ही म्हणता शेतात पाणी साचेपर्यंत आम्हाला झालं नाही, कदाचित यामध्ये बरेचसे भाग ते कव्हर ऑफ होण्याचा अंदाज आहे. सिस्टम पूर्णपणे दक्षिण महाराष्ट्राच्या कर्नाटक राज्याला व्यापणार आहे. त्यामुळे ज्यावेळेस दक्षिण महाराष्ट्राच्या या कर्नाटक भागाला व्यापलं जाते त्यावेळेस नक्की सांगली, सोलापूरसह अहिल्यानगर, पुणे परिसर सुद्धा घेतला जातोय. हे आपल्या 10 वर्षाच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा नमूद झालेलं आहे. त्यामुळे काळजी करू नका. धाराशिवसह अहिल्यानगर, सांगली, सोलापूर पट्ट्यापासून तर धुळ्यापर्यंतची मजल यावेळी. आणि हा जो पाऊस आहे 1 नव्हे 2 नाही तर जवळपास 10 ऑगस्ट पासून ते जवळपास 17 ते 18 ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पद्धतीनं टिकून असणार आहे. या पावसाचं स्वरूप बघा, तुम्हाला थोडा विश्वास अजूनही वाढेल. ह्या पावसाचं सरळ स्वरूप परतीच्या पावसासारखं आहे. म्हणजे कवाशी आभा आलंय आणि कवाशी पडायला लागलं हे मेळ पण लागणार नाही अशी गरमी. या वातावरणामध्ये धुळीचं वातावरण वाटल्यास रेकॉर्ड करून ठेवा, कारण की फेसबुकवरती मी नवीन आहे. युट्यूबवरती जवळपास अवघ्या 12 महिन्यात आपण 75,000 सबस्क्रायबर कमवलेत. एवढा विश्वास शेतकऱ्यांचा कमवलाय. आणि ज्या पद्धतीनं अंदाज सांगतोय ना मित्रांनो, आता माझ्याकडे पूर्ण सिस्टम आहे. तुम्हाला मी सिस्टमही दाखवतो. तुम्हाला समजून सांगायला हा भला मोठा डिजिटल पॅनल बी आहे. इथे PC वगैरे सुद्धा आहे. ह्याच्यामधून मी सगळी माहिती सांगतो. सध्या तुम्हाला ते मॉडेल दाखवायचं नाही म्हणून ते हाईड केले. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहेत, सगळ्या सिस्टम आहेत. पण गंमत अशी की जे तुम्हाला पटेल अशा स्वरूपाचं सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये चिंता पश्चिम महाराष्ट्राची बरीपैकी मिटणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की मराठवाड्यामध्ये मात्र टेन्शन राहणार आहे. वारं, कावूर वगैरे सगळ्या गोष्टी ज्या काय आहेत या भागामध्ये प्रकार घडू शकतात आणि सरळ विजांचा धोका देखील या काळखंडामध्ये राहू शकतो. आता तुम्हाला एक विनंती आहे की जवळपास आपल्याला ज्या काही कमेंट्स घ्यायच्या आहेत त्या कमेंट जी माहिती दिली असेल त्या कमेंट रिपीट करू नका. परत कमेंट आपण त्या करत राहू. घ्या कमेंट तुमच्या. आणि शेतकरी समृद्धी मिशन बद्दल जे काही तुम्हाला मी काल सांगितलंय हे देखील ध्यानात ठेवा. ही काळाची गरज आहे आणि शेतकरी समृद्धी मिशनचा कालपासून तो विषय मी काढलेला आहे. तर बऱ्याच जणांच्या दलालांच्या पोटामध्ये दुखायला लागलंय. त्या सरळ औषध कंपनीला त्या गोष्टीमध्ये फटका बसणार आहे. मी कंपनीला टार्गेट करतोय, त्यांच्या पुढे झुकणार नाहीये. टार्गेट त्यांना मी करतोय, हमेशा टार्गेट त्यांना करतोय की तुम्ही एकाही शेतकऱ्याला फसवलंय ना तर तुम्हाला त्याची भरपाई द्यावाच लागणार आहे. हे शेतकरी समृद्धी मिशनचा प्लॅन क्रमांक 8 नंबर 208 आहे. तुम्हाला द्यावाच लागणार आहे. कारण की आता इथे लाखाने जुटणार आणि तुमच्यासारख्या एका शेतकऱ्यांना जे काही फसवतात तुम्हाला ते लाखो शेतकरी तुमची कंप्लेंट करायला नक्की पोलीस स्टेशनच्या थ्रू त्यावेळेस येणार आहे. आणि एक जण रडतोय माझं पीक या औषधाने जळून गेले, एक जण म्हणतोय अमुक पिका बियाण्याने मला फसवले, तो रडतोय. 10-5 जण ग्रुपवरती चर्चा करतात आणि तो विषय तिथेच थांबतोय. तो विषय थांबला नाही पाहिजे, तो विषय रस्त्यावरती आला पाहिजे. त्याशिवाय ह्या कंपन्या रस्त्यावरती येणार नाहीयेत. तर घ्या तुमच्या कमेंट, काय कमेंट असतील हवामानासंदर्भात देखील. कंधार तालुका दक्षिण भाग नांदेडचा हा भाग आहे. तुम्हाला 9 तारखेलाच पाऊस आगमन करतोय. एखादा दिवस मागे पुढे, आणि तोही मागे पुढे होणार नाही. 5 ऑगस्टला तुम्हाला टायमिंग पण सांगणार आहे की कोणत्या टायमिंगला आपल्या कंधार भागामध्ये येईल. छत्रपती संभाजीनगर 11 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला येऊन जाईल. तसाही तो 10 ऑगस्टच्या आसपास येणार आहे. पण 11 ऑगस्ट तुम्हाला तारीख यासाठी देतोय की तुमचा परिसर लवकर घेतला जात नाहीये. 21ला आलेला पाऊस तुम्हाला 24-25ला बरा पडलाय आहे की नाही. त्यामुळे तुम्ही 1-2 दिवस उशिरा समजत जा. माजलगाव लोणगाव आहेच. 9-10 तारीख देतोय. 10 तारीख कन्फर्म आहे. 8 तारखेपासून 7-8लाच वातावरण बिघडणार आहे. म्हणजे अजून 4-5 दिवसांनी वातावरण असं डळमळ करणार आहे. कारण की गरमीची लेवलच तशा पद्धतीनं वाढणार आहे. भयंकर गरमीची लेवल आहे. सरपटणारे प्राणी आपल्याला दिसू लागतील. त्यामुळे लहान लेकरांना, आपल्या घरच्या फॅमिलींना अशा सोयाबीन क्षेत्रामध्ये एकटं फिरू देऊ नका. आणि तुम्ही फवारणी करताय जरा जपून फवारणी करा. नियोजन काहीतरी करा. तिथे आडाओढा मला वाटतं त्या जे काही साऊंड करतोय तो फवारा मिस्ट ब्लॉवर असतं त्याला वाऱ्याचा, त्या फवारणी करा. थोडंफार आपल्याला भीती कमी वाटेल. भंडारा परिसर, गोंदिया भंडारा हा जो काही भाग आहे हा सुद्धा पाऊस तुमच्या भागामध्ये जवळपास दिनांक 11 ऑगस्टच्या आसपास नक्की दाखल होईल. चिखली बुलढाण्याचा भाग गेला कमीत कमी 13 ऑगस्ट तो
घेईल, पण 10 तारखेपासून चिखली, खामगाव या भागात देखील सक्रिय होणार आहे. 9 पासून वातावरणामध्ये परिसर चांगला राहील. ममताज शेख सर, तुमच्या परिसरामध्ये लवकरच पाऊस दस्तक देतोय. 8-9 तारखेचा कंडिशनमध्ये हा पाऊस येईल. 9 तारीख कन्फर्म आहे. 10 तारखेपर्यंत सगळा भाग तो कव्हर करणार आहे. बीड जिल्हा सुद्धा त्याच टायमिंगला आहे मित्रा. आणि माहिती स्वतःपुरती ठेवू जाऊ नका, सगळ्यांना व्हायरल करून टाकायचा. कारण की ही वातावरणाची जे काय अंदाज आहे, आपण 25ला आणि 26ला भर पावसात सांगितलंय की ह्या टायमिंगला पाऊस पुन्हा ऑगस्ट महिन्यात येणार आहे. त्याची कॉपी 27-28ला लोकांनी केली आणि मला विचारतात तुम्ही याची कॉपी केली. अरे ज्याचं कमेंट बॉक्स बंद असताना त्या हवामान अंदाजावरती तुम्ही विश्वास कशाला ठेवता? कमेंट बॉक्स ओपन करून बोलण्याची ताकद ज्या माणसामध्ये असते, कारण की कमेंटमध्ये विचारलं जाते तुम्ही कुठल्या आधारे सांगताय, कुठल्या शब्दामध्ये सांगताय. तर कमेंट बॉक्स ओपन केल्यानंतर त्या माणसाची लायकी समजते. ठीक आहे. विजांचा कडकडाट आहे यावेळेस आणि सध्या तरी मॉडेलनुसार धोका कमी दाखवते, पण जसं जसं त्याचे अपडेट येईल 4-5 दिवसांनी, कारण की विजांचं जे काही प्रमाण आहे गेल्या वर्षीपासून वाढत चाललेलं आहे. त्याबद्दलही तुम्हाला सखोल मार्गदर्शन करेल. आणि ह्या पावसात विजाचा धोका आहेच, पण त्याचे लोकेशन अजून ट्रॅकवरती नाहीये. माहिती शेवटपर्यंत पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे धन्यवाद आणि ही माहिती सर्व शेतकऱ्यांना पाठवण्याचा प्रयत्न करा. जय शिवराय.